चाल खेळले आणि ती तुमच्याच अंगावर उलटली. असून दे, राजकारणात नवीन असल्यावर ते होणारच म्हणा. बघ हा हे घ्या, हे पण घ्या. सत्या काय आलं, काय बघतोस तिकडं? बलमा, मी मुकादम ना काहीतरी वेगळाच प्लॅन करून आलाय. मला काहीतरी गडबड वाटते. का असं वाटतं तुला? बलमा, तू एक काम कर, पोरांना घेऊन तू इथंच थांब आणि चांगलं लक्ष ठेव. आणि जर वाघमाऱ्यांशी बोलणं झालं ना तर त्यांना बी सांग. हा हा, मी येतो. ए मांढऱ्या, कुठे गेला तोंडऱ्या? लक्ष ठेवायचं का सगळ्यांच्या? बोगद मतदान चाललं नाही बाई अजिबात. काय तुझ्या काय दादा, तुम्हाला काय वाटतं कोण येईल निवडून? 100% मुकदमाच येणार. आणि मम्मी साहेब? ती कसली निवडून येते? सत्याची आई आहे एवढीच तिची ओळख. रिबिन कापण्याशिवाय येते काय तिला? हो दादा, तुम्ही असं कसं म्हणता हो? अहो सत्याची आहे ती, अहो तीच निवडून येणार. आणि सत्याची आई म्हटल्यावरती कामं तर करणारच ना. 100% सांगतो, तिचं डिपॉझिटच जप्त होणार. हाव तात्यासाहेब, ती मुकदमाची माणसं आहेत तेव्हा ते असंच बोलणार ना. अरे बघितलं का, मुकदमाच एक नंबरला आहे. मुकदम नाही तर मम्मी जिंकतील असंच म्हणतात सगळे. सत्यदादाचं कुठं नाव पण नाही. काय दुर्दैव आहे ना, सत्या सगळ्यांच्या मदतीला धावून जातो. दिवस बघत नाही, रात्र बघत नाही, प्रत्येकाच्या गरजेला येतो. पण आज या एकाच्याही तोंडून सत्याचं नाव निघत नाही. असं वाटतंय की सत्यासारखा प्रामाणिक उमेदवार नकोच आहे लोकांना. होय होय, खरंच माझ्या लेकराचं कुठंच नाव नाही. माने, हा सर. ठीक आहे सगळं. हा सर. मंजू, भारती मॅडम. ओ भारती मॅडम, इकडे या. सर, हे बघा, अर्ध्या तासानंतर आहे ना बूथ नंबर 4 वरती पोहोचेल. तिकडे काहीतरी गोंधळाची टीप मिळाली आपल्याला आणि आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाहीये. मी पण तिकडे पोहोचतोय आणि अर्ध्या तासानंतर दुसरी टीम पाठवतोय इथे. ठीक आहे? पोहोचा तिकडे. या पुढे. माने, लक्ष ठेवा सगळ्याकडे. हा सर. चला चला मॅडम, मतदान केलं का? मतदान समजाने करायचं मतदान. हा, म्हशीचं दूध फुकट.
मुकदम साहेब, तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीचा निकाल काय लागेल? निकाल तर व्यवस्थित लागणार आहे आणि मी आणि वेगळं काय सांगणार आहे तुम्हाला. शाहूपुरीच्या जनतेने आता गुंडगिरी आणि घराणेशाही यांना राम राम ठोकायचं ठरवलेलं आहे. शाहूपुरीची जनता म्हणजे काय कुण्या एका कुटुंबाची, कुण्या नेत्याची काय जहागिरी नाही. जनता शक्ती दाखवणारच आहे आपली, आहे का नाही? हा बघा, हो म्हणते जनता. चला निघतो आम्ही. चल माग. ओ भाऊ, तुला मतदान करणार आहे? तुला काय करायचंय? मी कुणाला बी करीन. गप्पपणे मतदान साहेबांच्या मशीलाच करायचं, समजलं का? नाहीतर तुझी जेवढी डोर आहेत ना सगळी नेऊन साहेबांच्या गोट्यात बांधीन. काय तुला कसं कळणार मी कोणाला मतदान केलंय ते? आज जी माणसं बसलेत ना अधिकारी, सगळी आमची खास माणसं आहेत. काय आणि हो, त्यासाठी मतदान हे फक्त मशीलाच करायचं, ठीक आहे? काय करताय तुम्ही? काय बोगस मतदान करताय की काय? पोलिसांना सांगू का? हे तुला काय करायचंय? चल नाही घेतून. आणि कोणाला बोललात ना कापून टाकीन. काय चल नाही. मंजू, निघूया. माने माने मौर्य साहेबांनी आम्हाला 4 नंबर बूथ कडे लक्ष द्यायला सांगितलं. आम्ही तिकडे निघालो. तुम्ही इथं लक्ष द्या. होय मॅडम, आम्ही आहे इकडे. तुम्ही काय करता इथं? अहो काय नाही, सत्यानं जरा थांबायला सांगितलं आम्हाला इथं. अहो मुकादम काय शहाणा माणूस आहे का? काय ना काहीतरी घोल घालणारच. आणि तुम्हाला पण निरोप द्यायला सांगितलंय मुकादमकडे जरा लक्ष द्या म्हणून. अरे इथे एवढा पोलीस बंदोबस्त असताना कशाला काय करेल तो? पण तुम्ही काही गोंधळ घालू नका. हो नाही घालत. ठीक आहे, मी जाते. हॅलो, हा तिथं म्हातारा बाय काय तिथलं रिक्षा पाठवतो तिथं. हा रिक्षात आणा त्यांना. एक सुद्धा मतदार राहिला ना पाहिजे, सगळे आले पाहिजे. हा इकडे मुकदमाची माणसं बोगस वोटिंग करतायत. मी माझ्या डोळ्याने बघितलं. जे का नाही एक लिक्विड ना का नाही ती शाई पुसून टाकतायत आणि त्यांच्याकडे एक कार्ड देतात. मी त्यांना अडवलं ना तर त्यांनी मला मारून टाकायची धमकी दिली. ते पाठीमाग आहे. वाटलंच मला मुकादम काय ना काहीतरी कांड करणारच. चला एक एकाचा कार्यक्रम फिक्स करून टाकू. चलो. हो दादा, काय चाललंय? इकडून अलाउड नाही आज जायला. अहो ऐकून घ्या साहेब, आतमध्ये बोगस मतदान चालू आहे, ते थांबवायला चाललोय आम्ही. तुम्ही पोलीस आहे का मी पोलीस आहे? मागे चला. अहो पण तुमचं काम आहे ना अडवणं, अडवा ना त्यांना जाऊन. मग तुम्ही चला मागे, आमचं आम्ही करू काय करायचं ते, नाही तर मला कडक कारवाई करावी लागेल. अहो साहेब त्यांना अडवलं म्हणजे बोगस मतदान करते ती. तुम्ही चला मागे, चला चला मागे. अहो साहेब ऐकून चला बाहेर चला. तुम्ही बाहेर चला. अहो ऐकून घ्या की बोगस मतदान चालू आहे साहेब. मला कारवाई करावी लागेल. बाहेर चला. अहो थांबून काम आहे तुमचं. आम्ही तर अडवतो, तुम्ही नसेल करत तर. पटकन जावा तिकडे. चला. अहो साहेब पलमा, सध्या फोन केला पाहिजे, सांगितलं पाहिजे. हा बोल मग. हॅलो सत्या, काय झालं? तू म्हणलास ते खरं आहे. मुकादम घोळ करायला लागला इथं. अरे त्याची माणसं बोगस वोटिंग करायला लागले.
बलमा त्यांना काय बी करून अडव. मी 5 मिनिटात तिथं पोहोचतो. हा ये लवकर. ए इकडे बघ. तू मग तिसऱ्यांदा लाईनीत आहेस ना? काय नाव तुझं? नाव काय तुझं? आधार कार्ड बघू तुझं. तुला काय करायचंय? आधार कार्ड बघू तुझं. तुला काय करायचंय? आधार कार्ड बघू. ए आम्ही आता मारू नको. ए मारू नको थांब. ए राडा करू नको. पोलीस येतं. आम्ही मारू नको. हॅलो साहेब. अहो त्या सत्याला आपला सगळा जोल कळालाय. इथं मतदान केंद्रावर आडा झालाय. सत्याची कार्यकर्ते आपली करते भिडलेत एकमेकांमध्ये. उचल उचल उचल. हॅलो सर. कुणाची माणसं आहेत ती? सत्याची माणसं आहेत. आणि कोणी ते माहित नाही. पण इकडे भरपूर गोंधळ झाला. हे बघा, कुणाची माणसं असली ना तरी काहीही फरक पडत नाही. ते कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला ठेवलंय ड्युटीवर तिथे. होय सर. पण इकडे गर्दी खूप आहे आणि आम्ही इकडे कमी लोक. आता हे सगळं मीच करायचं असतं तर मीच नसतो आलो का ड्युटीवर तिथे. लिसन केअरफुली. आत्ताच्या आत्ता सगळ्यांना कॉन्टॅक्ट करा आणि सगळ्यांना तिथे बोलवून घ्या. समजलं? येस सर. इडियट्स. सगळ्यांची नावं चेक करा. ठीक आहे. आणि विदाऊट कार्ड कोणाला आतमध्ये सोडू नका. हॅलो रणविजय. हा पटकन बूथ नंबर 5 वर जा. तिथे काहीतरी गडबड झाली. काय? ठीक आहे आम्ही पोहोचतोय. भारती, मंजू, बूथ नंबर 5 वरती लगेच पोहोचावं लागेल. काहीतरी गोंधळ झालाय. या तुम्ही लवकर या. वाघमारे मॅडम, अहो बोगस मतदान करत होते. त्यांनाच अडवत होतो मी. काय मी सांगतोय. हीच बोगस मतदान करत होते 2 जण. हवं तर विचारा ना माणसांना. ही माणसं पण यांचीच आहेत. आम्ही काहीच नाही केलं मॅडम. आम्ही तर यांना अडवतोय. हे मला खोटं ठरवतोस. मोरे साहेब, अहो बोगस मतदान करत होते ते. तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा आत्ताची आत्ता. हो मोरे साहेब. आवाज बोगस मतदान करत होती ही. पोलिसांना सांगतोय. पोलीस आम्हाला अडवतात. अहो साहेब कुठं ऐकताय ह्याचं? हे अहो दोघच बोगस मतदान करत होते. आम्ही तर यांना अडवतोय. बघा किती मारले आम्हाला. बघा. आणि माणसं पण यांचीच आहेत साहेब. विचारा त्यांना हवं तर. काय रे कुणाची माणसं आहे तुम्ही? मोरे साहेब खोटं बोलतोय. तुम्ही आत्ताची आत्ता कारवाई करा यांच्यावर. अहो सर कारवाई आमच्यावर नाही ह्यांच्यावर करा. बघा किती मारलं आम्हाला. बघा. तुला कायदा हातात घ्यायला कुणी सांगितला होता?
प्रत्येक वेळी तुला हुरूप येतो आणि असं काहीतरी करतो. आता ते काय नाही वाघमारे, मला सत्याला अटक करावी लागेल. कायदा मोडलाय ना. मोरे साहेब, मी तुम्हाला शेवटचं सांगतोय, आमची काय चूक नाही याच्यात. हे बोगस मतदान करत होते, तुम्ही यांच्यावर कारवाई करा, आमच्यावर नाही. तू नको शिकू आम्हाला काय करायचं ते. आम्ही बघू काय करायचं ते. तू पोलीस स्टेशनला चल. सत्या, मतदानाच्या दिवशी अटक होणं बरं नाही. वाघमारे, काय बी झालं तर चुकीच्या पद्धतीने मतदान होऊ देऊ नका. तात्यासाहेब, सत्याला अटक झाली. हो, म्हणजे स्वतःला जिंकण्यासाठी त्यांनी मतदान केंद्रावर बोगस मतदान केले, म्हणून त्याला अटक झाली. नाही, हे शक्य नाही. सत्या जिंकण्यासाठी असं काही करूच शकणार नाही. आणि या बाबतीत मी ठाम आहे. कोणीतरी मुद्दाम फसवतोय त्याला. होय तात्यासाहेब, सत्य असं करणं शक्यच नाही. तुम्ही काही काळजी करू नका, मी करतो सगळं ठीक. नाही, पण त्याला सोडवायला काहीतरी करावंच लागेल ना आपल्याला. होय, काही करून सत्याला सोडवलं पाहिजे. सोडा मोरे साहेब, मोरे साहेब सोडा, सोडा. आम्ही काय मुद्दाम नाही मारलं त्यांना. जाधव साहेब, अहो तिथे बोगस मतदान चालू होतं. अहो साहेब, आम्ही खरंच काय नाही केलेलं. तिथे सगळं चुकीत चाललं होतं, ते आम्ही फक्त थांबवत होतो. यात आमचा काय दोष आहे? आणि यांनी आम्हाला पकडून आणलं इथं. मोरे साहेब, सोडा मला. निकम बघता काय यांना वाटतं का? चल. अहो मोरे साहेब, ऐका माझं. चला चला, अहो एकदम माझं ऐकून तरी घ्या मोरे साहेब. अहो टाकाच सगळ्याला. मोरे साहेब, एकदा ऐकून तरी घ्या माझं. अहो मोरे साहेब, कशाला पकडले सत्यदादाला? अहो त्यांनी काय बी नाही केलं. तुम्हाला ठाव आहे ना तो कसा आहे ते. पप्या, आम्हाला आमची कामं शिकवू नकोस. मोरे साहेब, पण तुम्ही आम्हाला इथं पकडून का आणलं तेच मला कळण झालंय. बोगस वोटिंग त्यांनी करत होते, मग त्यांना रोखलं म्हणजे काय गुन्हा केलाय का? आम्ही काय गुन्हा केलाय? मग कायदा हातात घेणार आहे का तू? तिथे माझी पोलीस टीम होती, त्यांना काय नाही सांगितलं तू? जेव्हा बघावं तेव्हा कायद्याचे रक्षक बनायचं असतं. हो साहेब, काय आम्ही रक्षक नाही. आज कधी चाललं होतं म्हणून आम्ही आज चाललेलो. पोलिसांनी तुमच्या आम्हाला अडवलं. आम्ही सांगतो बरं का, आज बोगस मतदान चाललंय. आमचं ऐकून घेतलं नाही कुणी. आता पोलिसांवर ढकलू नका. पुढे काय करायचं ना ते मी बघतो, पण यापुढे तुमची गुंडागर्दी अजिबात चालू देणार नाही. निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असतो आणि त्या उत्सवाला डाग लावायचं काम केलं तुम्ही. जाधव साहेब, अहो तुम्ही तरी ऐका. तिथं बोगस मतदान चाललंय, त्यांना अडवायला पाहिजे आत्ताच्या आत्ता. भारती मावशी, सत्याचा राग बरोबरच होता. त्याची पद्धत चुकली फक्त, पण त्या माणसानं थांबवणं गरजेचं होतं. हो अगं मंजू, अगं पण तुला मौर्य साहेब माहिती आहेत ना कसे. त्यांना नाही आवडत कायदा हातात घेतलेला.
अगं सत्याने केलेली मारामारी त्यांना नाही आवडली. आता डोक्यात राग घालून घेऊन चौकीत काय राडा करायला नको म्हणजे झालं. मावशी काय चालू असेल तिकडे? मला लई काळजी वाटते. मंजू तू फोन करून विचार ना. ओ ताई, किती वेळा सांगायचं तुम्हाला लाईनीतून जा, गर्दी करू नका. जा तुम्ही. आले लाईनीत राहा, लाईनीत. मौर्य साहेबाचं असंच असते, ऐकतच नाही कोणाचं. आता काय करायचं? हा मंजुताई. पप्या काय चाललंय रे तिथं? सत्या बरा आहे ना? तू गेला होता सर? अगं मी आतमध्ये गेलो होतो, मौर्य साहेबांना बोललो, पण ते कोणाचं ऐकायलाच काय तयार नाही. पप्या मला लई काळजी वाटते रे त्याची. मला त्याच्याशी एकदा बोलायचं. तू काळजी करू नको, मला एक आयडिया सुचली. चहा बरं पटकन. चहा पप्या शेठ गरमा गरम स्पेशल चहा. अरे पण तुला कधी म्हटलं आम्ही चहा? अहो मला कळत नाही ना, आता काम करून काय तुम्ही थकत नाही वय? चहा देणं माझं काम आहे. घ्या चहा घ्या, चहा घ्या साहेब, चहा घ्या. चहा पप्या शेठचा स्पेशल चहा आहे का? घ्यायचा कुणाला चहा? चहा घ्या चहा. सत्या दादा चहा घ्या चहा. सत्या दादा, म्हणजे ताईला तुझ्याशी बोलायचंय. स्पेशल चाय या चाय. बोला वाघमारे. सत्या सॉरी, मला लई वाईट वाटतंय बघ. तू आत असताना मी तिथं नाही. तुला अटक होणं चुकीचं आहे आणि मी काहीच करू शकत नाहीये. वाघमारे तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. बघा मी काही इथनं कसं बी सुटेल. जिथं जे बोगस मतदान चाललंय ना ते थांबवलं पाहिजे आधी. तिथं असले धंदे चालले तर मी नेमकं इथं अडकलो. जर पोलीस मध्ये आले नसते ना तर. सत्या हे बघ, डोक्यात राग घालून घेऊ नकोस प्लीज. मग काय करू वाघमारे? बोगस मतदान चाललंय तिथं आणि पोलिसांनी मला पकडून आणले. तू मला वचन दे, तू रागाच्या भरात काहीच करणार नाहीस. होय वाघमारे, मी काय करणार नाही. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. आणि मी बी तुला वचन देते, तुला सोडून खऱ्या आरोपींना आत टाकते की नाही बघ, त्याशिवाय शांत बसत नसते. शेवटी माझं बी नाव मंजिरी सत्यजित सुर्वे. बघा, आज तुम्हा पत्रकारांना मी इथं ह्याच्यासाठी बोलवलेलं आहे की एक महत्वाची गोष्ट मला तुमच्या माध्यमातून शाहूपुरीच्या जनतेपाशी पोचवायची आहे. ज्या सुर्वे घराण्याचा तुम्ही मान राखता त्याच घरातला सत्यजित सुर्वे हा आत्ताच बोगस मतदानाच्या आरोपाखाली अटक झालेला आहे. बघा किती लाजिरवाणी गोष्ट आहे. लोकशाहीला काळीमा फासलाय यांनी. आणि तुम्हाला असं दुसरी गोष्ट म्हणजे अशी की तुम्हाला असं वाटतं की हा सत्या फित्या कोण आहे? तो फक्त प्यादा आहे, प्यादा. खरा सूत्रधार कोण आहे? तात्यासाहेब मोहिते पाटील, सत्तेसाठी कासावीस झालेला माणूस. पण याचा काही पुरावा आहे का तुमच्याकडे? कारण सत्यजित सुर्वे आणि तात्यासाहेब यांच्यात फूट पडलेली आहे. सत्या स्वतः अपक्ष उभा आहे. तुम्ही दिशाभूल करण्यासाठी तर असं स्टेटमेंट देत नाही आहात ना? कशासाठी करायची दिशाभूल? आणि राजकारणात कधीच कुणी कुणापासून वेगळं होत नाही. मी एक सच्चा राजकारणी आहे म्हणून मी तुम्हाला गॅरंटेड सांगतोय. आता तो सत्य आहे, तो किती जरी म्हणला की बाबा मी वेगळा झालोय, अपक्ष उभा राहिलोय, तरी त्याच्या खऱ्या निष्ठा त्या तात्यासाहेबांपाशीच आहे. आता त्या सत्यानी मोठी प्रचार सभा घेतली का कधी? त्यांनी तात्यासाहेबांवर कधी टीका केली का? सांगा मला, सांगा. नाही ना?
पटतंय का नाही? तुम्ही पाहू शकता सत्यजित सुर्वे यांचे राजकीय गुरु आणि सध्याचे विरोधक आमदार तात्यासाहेब मोहिते पाटील इथे आलेले आहेत। आपण तात्यासाहेबांशी बोलूया, ते नक्की कशासाठी आलेले आहेत। मम्मी साहेब, तुमचे सुपुत्र सत्यजित सुर्वे यांनी मतदार केंद्रावर गोंधळ घातल्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे। तसेच तुमचे विरोधक मुकादम यांनी बोगस मतदानाचा आरोप त्यांच्यावर केलेला आहे। याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? ए, त्या खटाडे मुकादमचं मला काही सांगू नकोस। अहो, त्या इथे काय उमेदवार म्हणून नाही आलेल्या, आई म्हणून आलेल्या, आणि त्यांची मनाची अवस्था तुम्ही समजून घ्या ना। आता तुम्हाला अगदीच काही विचारायचं असेल तर मला विचारा, पण त्यांना त्रास देऊ नका। तात्यासाहेब, सत्यजित सुर्वे यांच्यावर असणारा बोगस मतदानाचा आरोप खरा आहे का? ते मी कसं सांगणार? मला पोलिसांचं काम आहे ना, पोलीस तपास करतील, ते ठरवतील गुन्हा केलाय का नाही केलाय। आणि समजा ते दोषी निघाले तर? हा, त्यासाठीच मी आलो ना। समजा सत्या दोषी असेल, त्यांनी काय गुन्हा केला असेल, त्याला शिक्षा करा, टाका जेलमध्ये, तेच सांगायला मी आलो। त्याचं काय, तात्यासाहेब आणि सत्या हे दोघं वेगळे आहेत हे दाखवण्यासाठी तात्यासाहेब असं बोललेत। तात्यासाहेब, जाधव साहेब, तात्यासाहेब आलेत। अरे नमस्कार तात्यासाहेब। नमस्कार। माझ्या लेकरा कोकरावा, कसा आहेस? सत्या, कसा आहेस? सगळं काही ठीक आहे ना? सगळं ठीक आहे पप्पा, काळजी करायचं काहीच कारण नाही। तात्यासाहेब, जाधव सर, त्या मुकादमाच्या माणसाने घोळ घातलाय तिकडं। आपल्याला काय बी करून त्यांना थांबवायला पाहिजे। अहो तात्यासाहेब, तुम्ही ते मला सांगा नक्की काय झालंय काय? अहो, मतदानाच्या इथे यांनी गोंधळ घातला आणि यांच्या मते तिथे काहीतरी चुकीचं घडलं होतं, पण तिथे आमची पोलीस टीम पण होती, पण त्यांना न सांगता यांनी कायदा हातात घेतला। आणि शेवटी माझा नाईलाज झाला तात्यासाहेब। तात्यासाहेब, आता तुम्हीच सांगा, कायदा हातात घेणं बरोबर आहे? आपल्या दोघांना थोडं एकांतात बोलता येईल? हो, बोलता येईल ना, नक्कीच या ना, या। मतदान संपत नाही तोवर तिथनं हलायचं नाही, आपलं काम चालूच ठेवायचं, आणि एखाद्या अधिकाऱ्याने टोकलं तर तिथंच त्याला मागल तेवढं पैसे चारायचं, कळलं? यो मंजुळी, ही मगाची माणसं रातभर का हात चालले? हो ग मंजू, मगाशीच माणसं ती। बघा तात्यासाहेब, माफ करा, पण तुम्ही काही बोलायच्या आधी मला सांगायचंय, रणविजयने जी काही कारवाई केली ती अगदी बरोबर केली। तुम्हीच विचार करा ना, आज जर सत्याला सोडलं तर इतर कार्यकर्त्यांवर पोलिसांचं काय वचक राहील का? आणि सत्याला गुन्हा करताना रंगेहात पकडले, शिवाय बोगस मतदान करायचा आरोप आहे त्याच्यावरती। मला तुमचा शब्द डावलायचा नाहीये, पण माफ करा। कौतुक कौतुक, केवळ कौतुक। आनंद वाटला, फार खूप आनंद वाटला, म्हणजे अगदी माझा ऊर भरून आला। का? कायदा जिवंत आहे, कायद्याचे रक्षक जिवंत आहे, लोकशाही जिवंत आहे, लोकशाहीचे रक्षक जिवंत आहेत। जाधव, या लोकशाहीसाठी आपल्या पूर्वजांनी रक्त सांडलंय,
तेव्हा कुठे ही लोकशाही आपल्याला मिळालेली आहे? त्याच्या पुढे कुणी नाही, त्याच्या पुढे कुणीही नाही. तुम्हाला सांगतो, आज मी जो काही आमदार आहे, लोकसेवक आहे, कशामुळे? या सुदृढ बळकट लोकशाहीमुळे, है की नाही? जाधव साहेब, या लोकशाहीसाठी आपल्या पूर्वजांनी रक्त सांडलंय. त्याला जर कोणी इजा पोहोचवत असेल, अजिबात हायगाई करायची नाही. तुम्हाला वाटलं असेल की मी सत्याला सोडा असं म्हणायला आलोय? नाही, सत्याला अजिबात सोडू नका असं माझं म्हणणं आहे. कारण कायदा महत्वाचा, लोकशाही महत्वाची, तिच्या पुढे कुणी नाही. ती माझी बायको असो, माझा मुलगा असो किंवा माझा कार्यकर्ता असो. कायद्यानं ही शिक्षा मिळेल. त्याने गुन्हा केला असेल, त्याला द्या, शिक्षा द्या त्याला. माझ्याकडून कुठलीही अडकाठी तुम्हाला येणार नाही. थँक्यू सो मच तात्यासाहेब. आता मला थोडं निर्धास्त वाटतंय. खरं तर मला वाटलं होतं की तुम्ही सत्याला सोडवायला आला. एक राजकारणी असून पोलिसांवरती दबाव न टाकता त्यांना त्यांचं काम करू देत आहे. खरं तर असं चित्र सध्या पाहायला मिळत नाही. धन्यवाद कसले जाधव साहेब, कसले धन्यवाद. तर तुम्हाला सलाम आहे. आणि हा नुसता सलाम नाही, हा लोकशाहीच्या एका सेवकानं लोकशाहीच्या दुसऱ्या सेवकाला केलेला एक मनोज्ञ निरलस वृद्ध सलाम. रजा घेतो. पुन्हा एकदा कौतुक कौतुक, केवळ कौतुक. लोकशाही जपा. सत्य, हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. सगळं काही ठीक होईल. तात्यासाहेब काही ते बरोबर बोलले असणार. आता सोडते लगेच सत्याला. सत्य, तात्यासाहेब 100% आपला जामीन करणार. आणि तात्यासाहेबांचा शब्द जाधव साहेब अजिबात मोडणार नाही. आपण काय करू माहिती का, इथनं बाहेर पडू, पोलिसांना घेऊ आणि त्या मुकादमाच्या माणसांना पहिला आवडू. सगळ्यात महत्वाचं तेच तर आहे ना. सत्य, तात्यासाहेब आले. सत्या माझा एकदम आवडता, निष्ठावान, सच्चा कार्यकर्ता. मला माहिती आहे सत्या, तू काही केलेलं नाहीस, तू निर्दोष नाहीस. पण आता महत्वाचं काय आहे? कायदा, न्याय व्यवस्था, त्याचा आपण आदर केला पाहिजे. सत्या, या देशाच्या न्याय व्यवस्थेवर मला नितांत श्रद्धा आहे. सध्या या देशाच्या न्याय व्यवस्थेवर माझा खूप विश्वास आहे. नितांत आदर आहे मला या न्याय व्यवस्थेविषयी. असं काही वागू नका, असं काही कृत्य करू नका की जेणेकरून तुमच्यावरचे आरोप त्यांना खरे वाटायला लागले. बाकी आहे तात्यासाहेब मोहिते, कुणाची बलमा